रामांच्या मातोश्रीचे नाव काय होते? रामांच्या मातोश्रीचे नाव कौशल्या होते. श्रीकृष्णांच्या शंखाचे नाव काय होते? श्रीकृष्णांच्या शंखाचे नाव पांचजन्य होते. रामांनी सीतेला कोणत्या दिशेला शोधले? रामांनी सीतेला दक्षिण दिशेला शोधले. प्रभू रामांनी सीतामातेला भेटल्यावर हनुमानाला काय करायला सांगितले होते? प्रभू रामांनी सीतामातेला भेटल्यावर हनुमानास रामांची अंगठी सीतामातेला दाखवण्यास सांगितली होती. प्रभू रामांनी पर्णकुटी कोठे बनवली होती? प्रभू रामांनी पर्णकुटी एका डोंगरावर बनवली होती. चित्रकूटमध्ये कोणत्या महर्षींचे आश्रम होते? चित्रकूटमध्ये महर्षी भारद्वाज यांचे आश्रम होते. रामांच्या मनामध्ये कोणती आशंका होती? रामांच्या मनामध्ये रावणाने सीतेला कुठेतरी दूर नेले असेल अशी शंका होती. मतंग ऋषींचे आश्रम कोणत्या सरोवराजवळ होते? मतंग ऋषींचे आश्रम पंपा सरोवराजवळ होते. पक्षीराज जटायूला कोणी मारलं होते? पक्षीराज जटायूला रावणाने मारलं होतं. रामांनी हनुमानास काय सोपवले? रामांनी हनुमानास अंगठी सोपवली. भगवान राम कोणाचा अवतार होते? भगवान राम विष्णूचा अवतार होते. रामचरितमानस कोणी रचलं होतं? रामचरितमानस तुलसीदास यांनी रचलं होतं. रामायण कोणी लिहिलं होतं? रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं होतं. प्रभू रामांनी कावळ्याचा डोळा का फोडला होता? प्रभू रामांनी कावळ्याचा डोळा फोडला कारण त्यांनी सीतामातेच्या पायाला चोच मारून जखम केली होती. भगवान श्रीरामांचा जन्म कोणत्या युगात झाला होता? भगवान श्रीरामांचा जन्म त्रेता युगात झाला होता. प्रभू श्रीराम कोणाचे पुत्र होते? प्रभू श्रीराम राजा दशरथाचे पुत्र होते. भगवान रामाच्या भावांचे नाव काय? भगवान रामाच्या भावांचे नाव लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. रामांच्या आईचे नाव काय होते? रामांच्या आईचे नाव कौसल्या व सावत्र मातांचे नाव सुमित्रा आणि कैकेयी होते. सीतामातेच्या वडिलांचे नाव काय? सीतामातेच्या वडिलांचे नाव जनक होते. लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव काय होते? लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव उर्मिला होते. शत्रुघ्नाच्या पत्नीचे नाव काय होते? शत्रुघ्नाच्या पत्नीचे नाव श्रुतकीर्ती होते. भरताच्या पत्नीचे नाव काय होते? भरताच्या पत्नीचे नाव मांडवी होते. कुणाच्या सांगण्यावरून रामाच्या वडिलांनी त्यांना 14 वर्ष वनवासात पाठवले? कैकेयीच्या सांगण्यावरून रामाच्या वडिलांनी त्यांना 14 वर्ष वनवासात पाठवले. कैकेयी मातेने रामांना वनवासात का पाठविले होते? माता कैकेयीने त्यांचा सख्खा मुलगा भरत राजा व्हावा म्हणून रामांना वनवासात पाठविले होते. वनवासात प्रभू रामांसोबत कोण कोण आले होते? वनवासात प्रभू रामांसोबत माता सीता आणि भाऊ लक्ष्मण आले होते. भगवान विष्णूंचे अवतार किती आहेत? भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. भगवान विष्णूचा प्रभू रामचंद्र हा कितवा अवतार होते? भगवान विष्णूचा प्रभू रामचंद्र हे 7वा अवतार होते.
भगवान विष्णूचा पूजनीय अवतार कोणता? भगवान विष्णूंचा प्रभू राम हा पूजनीय अवतार होता. भगवान विष्णूने रामांच्या रूपात अवतार का घेतला होता? भगवान विष्णूने रामांच्या रूपात असुरांच्या विनाशासाठी अवतार घेतला होता. प्रभू रामांची राजा कसा असावा याबद्दल धारणा काय होती? प्रभू रामांच्या मते राजाने आपल्या प्रजेला सुखी ठेवायला हवे आणि जो राजा आपल्या प्रजेला सुखी ठेवत नाही तो नरकात जाण्याच्या लायक आहे.